नवी मुंबईत महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि तो संताप आता रस्त्यावर उतरलाय। कामोठे, उल्वे आणि नवी मुंबईच्या बहुतांश परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत। कुठे संतप्त नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलंय, तर कुठे एका महिलेचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। इतकंच नाही तर काही महिलांनी उशी चादर घेऊन थेट महावितरणच्या कार्यालयात धडक देत अनोखं आंदोलन केलेलं आहे। मुझसे और ट्रॉमा झेला ही नहीं जा रहा है। हफ्ते भर से मैं नहीं सोई हुई हूँ, हफ्ते भर से। तकिया ही लेके आ गई इलेक्ट्रिसिटी बोर्ड के यहाँ पे। अब मैं डायरेक्ट जा रही हूँ। ये रोज लोग रात को लाइट कट कर देते हैं 4 बजे तक, 5 बजे तक, अब तक नहीं आया। ही व्यथा आहे मायानगरीच्या उंबरठ्यावर असलेल्या नवी मुंबईत पसरलेल्या कामोठीच्या अंधार नगरीची। कामोठे आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांचा संयम संपला। एवढे बार चालता, हॉटेल चालता, सगळ्या लाईट चालू असतात, तेव्हा ओव्हरलोड करा होत। अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत नागरिकांनी रात्री उशिरा थेट कामोठे पोलीस ठाणं गाठलं। पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन करत त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना तातडीनं बोलावण्याची मागणी केली। काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। दरम्यान उल्वे सेक्टर 8 मधील एका नोकरदार महिलेचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे झोपेचे आणि दैनंदिन आयुष्याचे 3-13 वाजल्याची व्यथा तिनं या व्हिडिओत मांडली आहे। रात्री उशिरा कामावरून घरी आल्यानंतर तासनतास वीज नसते, पहाटेपर्यंत जागून काढावं लागतं आणि सकाळी पुन्हा कामासाठी बाहेर पडावं लागतं, अशी खंत व्यक्त करताना तिला अश्रू अनावर झाले। मुझसे और ट्रॉमा झेला ही नहीं जा रहा है। हफ्ते भर से मैं नहीं सोई हुई हूँ, हफ्ते भर से। ये रोज लोग रात को लाइट कट कर देते हैं 4 बजे तक, 5 बजे तक, अब तक नहीं आया। मुझे सुबह 6 बजे जाना होता है, उससे भी पहले। I've not slept since a week or 2. Every day I come from work at 11 p.m. and they cut off the light. I stay at sector 8. Ulve and I'm breaking down now. I can't handle this. नागरिकांचा वाढता रोष पाहता काही महिलांनी थेट महावितरण कार्यालय गाठून अनोखं आंदोलन केलं। हातात उशा आणि चादरी घेऊन कार्यालयात पोहोचलेल्या महिलांनी घरी झोप मिळत नसेल तर आम्ही इथंच झोपतो असं संतप्त सवाल उपस्थित केला। मैं तकिया ही लेके आ गई इलेक्ट्रिसिटी बोर्ड के यहाँ पे। अब मैं डायरेक्ट जा रही हूँ। सर मैं आज तकिया ही लेके आ गई। सेक्टर 8 में फिर करंट चली गई सर। कौन गया हुआ सर? 1 हफ्ता हो गया सर, आज तकिया ही लेके आ गई मैं। आप लोग के यहाँ पे देखो करंट है, हम लोग यहाँ पे नहीं है सर। 1-2 हफ्ता हो गया। वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वाढता उकाडा आणि प्रशासनाची उदासीनता या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। उकाड्याच्या दिवसात तासनतास वीज नसल्यानं लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाचे मोठे हाल होत आहेत। नागरिकांकडून सातत्यानं तक्रारी होत असतानाही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे आता महावितरणनं तातडीनं उपाययोजना कराव्यात आणि अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। 5 वर्ष झाली नाही आणि माझ्याकडे लेखी आहे, यांच्या अधिकाऱ्यांनी लिहून दिलेलं की आम्ही ट्रान्सफॉर्मर चेंज करतो, आम्ही केबल चेंज करतो। हे 5 वर्षात 5 वर्ष झाली म्हणतात। काय करणार आहेत? यांचं म्हणणं 5 वर्ष झाली असं म्हणतात स्थानिक नगरसेवकाच्या। माझ्याकडे लेखी आहे। फक्त एक ट्रान्सफॉर्मर जो बंद आहे त्याचं ते आपलं एका हॉस्पिटलच्या समोर जिथं जॉईंट गेलेलं आहे तिथं काम चालू झालेलं आहे। अर्धा ते पाऊण तासात ते जॉईंटचं काम झालं की 100% तुर्ब्यामधलं पूर्ण लाईट पूर्ववत होऊन जाईल। हे अत्यंत खोटं बोलतात। कालचं उदाहरण सांगेल, कालच आम्ही वाशीच्या सेक्टर 17च्या ऑफिसला गेलेलो। ह्यांचे वरिष्ठ जे आहेत ते बोलले की आमचे अधिकारी उद्या पाणी करायला येतील, सकाळपासून कोणीही नाही। हे मस्तपैकी पंख्याखाली इथं अच्छा, त्यांनी आता सांगितले 5 मिनिटांमध्ये, तुम्ही एका वाक्यात सांगा काय करणार जर या प्रकारे नाही असलं तर आम्ही यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना काळं फासणार तोंडाला। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नवी मुंबईकरांचा संयम सुटला असून संतापाचं आता आंदोलनात रूपांतर होताना दिसतंय। पोलीस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन, सोशल मीडियावरील भावनिक प्रतिक्रिया आणि महावितरण कार्यालयातील अनोखं आंदोलन यामुळे वीज प्रश्न ऐरणीवर आलाय।
विद्युत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी झालेले जे काही अडचणी होत्या त्या अति उष्णतेमुळे काही ठिकाणींचे डिस्पॉट अशा प्रकारच्या वायरी झाल्या होत्या आणि त्या आम्ही तात्काळ दुरुस्त केलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत होईल अशा प्रकारची ग्वाही जी आहे ती विद्युत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे पाहावे लागेल विद्युत अधिकाऱ्यांचं हे आश्वासन कितपत टिकतं. प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई.